मुंबईमध्ये बजेट फ्रेंडली आणि वन डे ट्रिप शोधताय तर माझ्याकडे एक प्रॉपर प्लॅन आहे। आज मी तुम्हाला मुलांसोबत उन्हाळ्यात फिरण्यासाठी एक भन्नाट जागा दाखवणार आहे। अशी जागा जिथे मुलांना मजा पण येईल आणि खूप काही नवीन शिकायलाही मिळेल आणि खरं सांगायचं तर मोठ्यांनाही इथे कंटाळा येणार नाही। आज आपण भेट देणार आहोत मुंबईतील नेहरू तारांगण आणि नेहरू सायन्स सेंटरला। तर सुरुवात करूया इथे कसं यायचं पासून। आम्ही गोरेगाववरून महालक्ष्मी स्टेशनला ट्रेनने आलो। वेस्ट साईडने बाहेर पडलो आणि बस नंबर 154 घेतली। फक्त 12 रुपयांमध्ये बस तुम्हाला थेट नेहरू तारांगणच्या बाहेर सोडते। तिकीट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन ही दोन्ही प्रकारे बुक करू शकता, पण जर तुम्ही वीकेंडला येणार असाल तर ऑनलाईन बुकिंग करणं जास्त सोयीचं ठरेल। तिकीट किंमत साधारण 150 प्रति व्यक्ती आहे, 5 वर्षावरील मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी। सकाळी 11 वाजल्यापासून तुम्ही शो बुकिंग करू शकता आणि त्यात तुम्हाला हिंदी, मराठी, इंग्लिश असे ऑप्शन ही भेटतील बघण्यासाठी। आत गेल्यावरती मुलांसाठी आणि कुटुंबासाठी खूप मजेदार आणि शैक्षणिक गोष्टीही आहेत। स्पेसची बेसिक माहिती, ॲस्ट्रोनॉटचे कपडे आणि ॲक्च्युअल फुटेज ऑफ स्पेस, तेही फोटोमध्ये। वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचं वजन किती असेल, टाइमलाईन आणि बरेच काही। तुम्हाला इथे रॉकेटचा छोटा बनवलेला मॉडेल ही बघायला भेटेल। सोबतच तिकडे तुम्ही ॲक्च्युअल सॅटेलाइट सुद्धा बघू शकता आणि त्यानंतर येतो आपण शोवर। पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला अवकाशाबद्दल बेसिक माहिती दिली जाते। त्यानंतर तुम्ही मुख्य डोम शोमध्ये येता, जिथे एका मोठ्या गोल स्क्रीनवर संपूर्ण स्पेस शो दाखवला जातो। खरंच असं वाटतं की आपण अवकाशात फिरतोय। ग्रह, तारे आणि विश्वाबद्दल इतकं सुंदर पद्धतीने माहिती दिली जाते की अनुभव अविस्मरणीय ठरतो। नेहरू तारांगण झाल्यावर तुम्ही तीच बस घेऊन नेहरू सायन्स सेंटरलाही जाऊ शकता। सायन्स सेंटर बद्दलची पूर्ण माहिती मी माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून। मुलांसाठी मज्जा, शिक्षण आणि परफेक्ट समर आउटिंग शोधत असाल तर ही जागा नक्कीच भेट द्या।